हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्रस्थिती 37, 34 वचन. काय संधी वचन? परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तू तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. बायबल सांगते की तू देवाची प्रतीक्षा कर, तो नक्की तुझ्याकडे येईल, तुझे मार्ग मोकळे करील, तुला आशीर्वादित करील, तुला आरोग्य देईल, तुझ्या जीवनात चमत्कार घडवेल. मात्र तू त्याची वाट पाह, तू त्याची प्रतीक्षा कर, शांतपणे शांत राहून देवाची वाट पाह. तू नक्की तुझ्याकडे येईल आणि तुला अनुग्रह देईल. आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराची प्रतीक्षा करायची, त्याची वाट पाहायची, त्याच्या मार्गाचे अवलंबन करायचे, कारण तो खात्रीने आपल्याला आशीर्वादित करेल. बघा, आपण देवाकडे प्रार्थना करतो आपल्या धंद्यासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, आरोग्यासाठी किंवा इतर अनेक प्रकारची आपली कामे व्हावी म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. पण आपण प्रतीक्षा करत नाही की मी प्रार्थना केले ना, मग देव माझी प्रार्थना ऐकणार आणि त्यानुसार मला तो देणारच. ही प्रतीक्षा आपण करत नाही. प्रार्थना केल्यानंतर अदर मिळाला नाही, देवा तू मला देत नाहीस, मला कधी मिळेल, मग आपण नेहमी परमेश्वर पित्याला दोष लावत असतो, शंका बाळगत असतो, आपण कुरकुर करत असतो. पुन्हा प्रार्थना करण्याचा आपण कंटाळा करतो, कारण देव माझी प्रार्थना ऐकत नाही असं आपल्याला वाटते. पण बायबल सांगते तू प्रार्थना केली ना, आता वाट पहा. स्तोत्रसंहिता 5:3 दावीद म्हणतो, मी प्रांतकाली सकाळी लवटून प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करेन आणि तुझी प्रतीक्षा करेन. दावीद काय म्हणतो? मी प्रार्थना रचेन, प्रार्थना करेन आणि तुझी प्रतीक्षा करेन. प्रार्थना केल्यावर मी काय करेन? मी प्रतीक्षा करेन, मी वाट पाहेन. मला खात्री आहे की ज्या कशासाठी मी प्रार्थना केले त्या प्रार्थनेप्रमाणे प्रभू तुम्हाला देशील, त्यासाठी मी प्रतीक्षा करेन. म्हणजे मी वाट पाहिन की प्रभू जी प्रार्थना तुला सांगितले ती तू पूर्ण करणार. आपल्या जीवनात आपण अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करतो, विनवणी करतो, परंतु प्रतीक्षा करत नाही, वाट पाहत नाही की परमेश्वर हे करेल, परमेश्वर पिता हे मला देईल, परमेश्वर पिता माझी बंधने तोडेल. याच्यावर आपला विश्वास नसतो आणि आपण डळमळून जातो, कमजोर पडतो. का देव माझी परीक्षा पाहतो, का देव पिता मला देत नाही, अशी शंका आपण बाळगतो. पण बायबल सांगते जर तू प्रार्थना करत आहे तर प्रतीक्षा कर. तू प्रार्थना केली ना, देवाकडे पोहोचली तुझी प्रार्थना, देवाने ऐकली तुझी प्रार्थना. आता फक्त तुला वाट पाहिजे, कारण उत्तर येणार आहे तुझ्याकडे. तू जे काही देवाकडे मागितलेले ते देव देणार आहे तुला. शंका बाळगू नकोस, संशय बाळगू नकोस आणि कुरकुर पण करू नको. देव देणारच तुला. आता तू वाट पहा, आता मात्र तू प्रतीक्षा कर. तू जे मागितले परमेश्वर तुला देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या प्रत्येकाला मात्र प्रतीक्षा करायची आणि प्रभूवर पूर्ण रीतीने आपल्याला भरोसा ठेवायचा. जो आपण पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवणार तेव्हा प्रभू आपल्याला अनुग्रह मात्र देणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, तेव्हा प्रभू आपली बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकणार. मग त्यासाठी आपल्याला परमेश्वर पित्याची प्रतीक्षा करायची, देव पित्याची आपल्याला वाट पाहायची. सारी बंधने तुटतील, सर्व समस्या आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने दूर होतील, सारी संकटे आपल्या जीवनातून टळली जातील, कारण परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल आणि आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य मात्र घडवेल. त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करायचे. म्हणून स्तोत्रसंहिता त्याच्यामध्ये 37 अध्यायामध्ये 7 परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची
शांतपणे करीत राहा. हे संधी वचन, देवाची प्रतीक्षा शांतपणे करत राहा. काही वादविवाद करू नकोस, काही कुरकुर करू नको, शांत राहा. ऐकले देवाने तुझी प्रार्थना, तो तुला उत्तर देणार. तू वाट पाहत राहा, तू प्रतीक्षा करत राहा. देव येईल तुझ्याकडे तुला अनुग्रह देण्यासाठी, तुला आशीर्वाद देण्यासाठी. तू मात्र प्रतीक्षा करत राहा. आपल्याला शांतपणे प्रतीक्षा करायची, कारण देव आपली प्रार्थना ऐकतो, आपली विनवणी ऐकतो, आपली बंधने तोडतो. अनेक वेळा बघा, आपण देवाकडे मागतो, जे आपल्याला तत्काळ नाही मिळालं तर मग आपण उदास होतो, आपण निराश होतो, की मात्र देवाकडे मागितलं होतं तरी देवाने दिलं नाही. मी रिट्रीट पण केली, प्रार्थना पण केली, तरी अद्याप मला मिळत नाही. मग आपण निराश होतो, दुःखी होतो. पण आपण वाट पाहत नाही, परंतु आपण प्रतीक्षा करत नाही. बघा, भले वेळे उशिरा मिळते पण चांगलं मिळते. आपल्याला बायबल सांगते, तू प्रतीक्षा कर, भले उशीर होईल पण एकदम चांगलं होईल. अगदी योग्य ते आपल्या जीवनामध्ये घडलं जाईल, ज्याचा आपण विचार पण करू शकत नाही. इतकं चांगलं परमेश्वर आपल्या जीवनामध्ये घडेल. त्यासाठी आपल्याला परमेश्वर पित्याची प्रतीक्षा करायची. आपल्याला वाट पाहिजे. एक स्त्री पहा, जेव्हा ती गरोदर असते तेव्हा 9 महिने तिला वाट पाहावी लागते. 9 महिने 9 दिवस त्या बाळाला आपल्या गर्भात ठेवावं लागते. जर स्त्रीने देवा 9 महिने बाळाला गर्भात ठेवायचं, त्या दिवशी त्यापेक्षा पहिल्या दिवशी मी बाळाला प्रसवते, बाळाला मोठं कर, मी पहिल्या दिवशी प्रसवते, असं म्हटलं तर होईल का? नाही होणार ना. आईला सुद्धा आपल्याला आपल्या बाळाला पाहण्यासाठी 9 महिने वाट पाहावी लागते. 9 महिने आपल्या उदरात त्या बाळाला ठेवावं लागते. अनेक दुःख तिला सहन करावं लागते. संकटाचा तिला सामना करावा लागतो. तिला त्रास होतो, वेदना होते, सर्व ती सहन करते. परंतु 9 महिन्यानंतर जेव्हा त्या बाळाला ती जन्म देते, तेव्हा त्या वेदनेची, दुःखाची तिला आठवण सुद्धा राहत. ती सर्व वेदना विसरून जाते जेव्हा ती त्या बाळाला पाहते. 9 महिने तिने प्रतीक्षा केली होती, याचही तिला काहीच वाटत नाही. जेव्हा ती बाळाला पाहते, तिचा आनंद अगदी गगनात मावत नाही, इतका मोठा मानला जातो. वचन युहान 16:20-21 वचन सांगते, आज तुम्ही रडत आहात, दुःखी आहात, निराश आहात, पण तुम्हीच हसणार, तुम्हीच आनंद करणार. एक स्त्री प्रसूत होती वेळी तिला वेदना होता, तिला वाटतं बाळ नको, काही नको, इतका त्रास होतो. पण जेव्हा त्या बाळाचा जन्म झाला, बाळाला जेव्हा ती पाहते, तेव्हा तिला त्या वेदनेची आठवण सुद्धा राहत नाही. बाळाला पाहिल्यानंतर तिला आनंद होतो. बायबल सांगते, तसाच आनंद प्रभू आपल्या जीवनात निर्माण करणार आहे, तसंच सुख प्रभू आपल्या जीवनामध्ये निर्माण करणार आहे. आणि आपली बंधने प्रभू मात्र तोडून टाकणार आहे. आपल्याला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, आपली उन्नती आणि आपली प्रगती करणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला आशीर्वाद देतो, तो आपली उन्नती करतो, तो आपली प्रगती करतो, तो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही देतो. तो म्हणजे परमेश्वर पिता. आपल्याला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, आपल्याला आशीर्वादित करणारा परमेश्वर पिता आहे. आणि आज जर आपण प्रभूवर खरोखर भरोसा ठेवणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. म्हणून वाट पहा, देव सर्व काही आपल्या जीवनात चांगलं घडून आणणार आहे, योग्य तेच घडून आणणार आहे. आपल्याला प्रतीक्षा करायची, आपल्याला वाट पाहायचे, आपल्याला प्रार्थना करायचे. जो आपण प्रार्थना करणार, परमेश्वर नक्की त्याचं चांगलं प्रतिफल मात्र आपल्याला देणार. कारण प्रभू येशू एक महान परमेश्वर आहे. तो आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देण्यासाठी पूर्ण रीतीने समर्थ परमेश्वर आहे. बायबल काय सांगते पहा, स्तोत्रसंहिता 37:9 दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्चार होईल, पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. जे परमेश्वर पित्याची प्रतीक्षा करत आहे, ते मात्र पृथ्वीचे वतन पावतील. त्यांना पृथ्वीचं वतन मिळेल, हिस्सा मिळेल, अधिकार मिळेल, अनुग्रह, आशीर्वाद प्रभू त्यांना देईल. जे प्रतीक्षा करणार त्याचं त्यांना फल
मिळणारच. वाट पहा. आज तुम्ही गरिबीमध्ये आहात, दुःखात आहात. परमेश्वर तुम्हाला या गरिबीत, या दुःखात ठेवणार नाही, तर या गरिबीतून, त्या दुःखातून तुम्हाला बाहेर काढेल. आज पहिले तुम्ही आजारात आहात, आजारांचा सामना करत आहात, प्रभू तुम्हाला या आजारातून काढेल. आज पहिले तुम्ही एकटे आहात, निराश आहात, कुणाचा आधार साथ नाही, पण परमेश्वर तुम्हाला पुढे अनुग्रह देईल, तुम्हाला आशीर्वादित करेल, तुमचे कुटुंब बसवेल. प्रभू अनेक प्रकारे अनुग्रह देण्यासाठी तयार आहे, पण त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करायची, त्यासाठी आपल्याला वाट पाहायचे. अब्राहम उत्पत्ती 12:4 परमेश्वर पित्याने अब्राहमाला म्हटले, मात्र मी तुझी निवड करतो अशासाठी की तुझी येणारी पुढची जी पिढी आहे, या तुझ्या लेकरांना तू माझं वचन द्यावं, माझ्या आज्ञा नियम तू शिकवावे. देवाने अब्राहमाला निवडलं तेव्हा अब्राहम 75 वर्षाचा होता. तेव्हा देवाने अब्राहमाला अभिवचन दिलं होतं त्याच्या संततीचे. अब्राहमाने प्रतीक्षा केली. अब्राहमाला मुलगा कधी झाला? उत्पत्ती 21:1-6 जो अब्राहम 100 वर्षाचा झाला तेव्हा त्याला मुलगा झाला. अब्राहम 25 वर्ष वाट पाहते. जेव्हा तो 75 वर्षाचा होता तेव्हाच त्याला अभिवचन मिळालं होतं, परंतु मुलगा कधी झाला? जेव्हा तो 100 वर्षाचा झाला. अब्राहमाने 25 वर्ष प्रतीक्षा केली. देवाने म्हटले ना, मग देव करील. रोमकरासपत्र 4:18-21 वचनापर्यंत अब्राहमाने विश्वासाने सबल होऊन धीर धरिला. तो 100 वर्षाचा होता. त्याचे शरीर निर्जीव झाले होते, सारेचे गर्भाशय निर्जीव झाले होते, तरी अब्राहमाने धीर धरिला की देवाने दिलेलं वचन देव पिता पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे अशी पक्की खात्री अब्राहमाची होती. बायबल सांगते अब्राहम 100, सारा 90 वर्षाचे होते. अब्राहमाचं शरीर निर्जीव, सारेचं गर्भाशय निर्जीव होतं. ही गोष्ट अशक्य होती, घडूच शकत नव्हती. सायन्स, विज्ञान या गोष्टीला मान्यता देणारच नाही. पूर्ण अशक्य गोष्ट होती, पण अब्राहमाने विश्वास ठेवला. देवाने म्हटले ना, मग होईल. अब्राहमाने प्रतीक्षा केली. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि परमेश्वर पित्याने अब्राहमाच्या प्रतीक्षेप्रमाणे, अब्राहमाच्या विश्वासाप्रमाणे अब्राहमाला प्रतिफल दिलं. जो अब्राहम 100, सारा 90 वर्षाचे होते तेव्हा त्यांना मुलगा झाला. सुंदर, धारदाखड, अगदी निरोगी बाळाला सारेने जन्म दिला. इसाकाला, ज्याचे नाव देवपिताने स्वतः ठेवले इसहाक म्हणून, अशा चांगल्या बाळाला ती जन्म देऊ शकली सारा, ज्याच्यापासून पुढे परमेश्वर पित्याने वंशवृद्धी केली, लोकसंख्या वाढवली. अब्राहमाने वाट पाहिली, प्रतीक्षा केली आणि देवाने त्या प्रतीक्षेप्रमाणे त्यांना मुलगा दिला. त्यासाठी अब्राहमाला 25 वर्ष वाट पाहावी लागली. बघा, बायबल सांगते प्रतीक्षा कर. देवाने तुझ्यासाठी एक चांगली योजना बनवलेली आहे. देव तुला देणार म्हणजे देणार. अगदी चांगलं, उत्तम ते तो आपल्याला देणारच. पण त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करायची, त्यासाठी आपल्याला वाट पाहायचे. जेव्हा आपण वाट पाहणार, प्रतीक्षा करणार, प्रार्थना करणार, तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. मात्र आपण विश्वासाने प्रभूची प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या विश्वासाने प्रभूची प्रार्थना करणार, प्रतीक्षा करणार, प्रभू आपली प्रार्थना ऐकणार, प्रभू आपली विनवणी ऐकणार आणि प्रभू आपली बंधने तोडणार. बायबल काय सांगते पहा, यशाया 25:10 9 वचनात त्या ठिकाणी वचन सांगते, त्या समयी ते म्हणतील, पहा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या कारणाने आम्ही उल्हास व हर्ष पाहू. काय सांगते बायबल? त्या समयी लोक म्हणतील की परमेश्वर आमचा देव, आम्ही त्याची आशा धरून राहणारच, तोच आमचे तारण करील, तोच आम्हाला हर्ष उल्हास देईल. आम्ही प्रतीक्षा करणार, आम्ही त्याचीच आशा धरून राहणार, कारण तोच आमचा देव आहे. तो आम्हाला उल्हास देणार, आमचं तारण करणार. आज आपल्या जीवनात आपल्याला तेच करायचंय. देवाची प्रतीक्षा करत राहा, वाट पाहत राहा, त्याची आशा धरून राहा. आशा कमजोर करू नका. तो आपली विनवणी ऐकतो आणि योग्य वेळ
केलेला तो आपल्याला आशीर्वाद देतो. जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा तो आपल्याला अनुग्रह देतो. आपल्या जीवनात चमत्कार मात्र घडवतो. आपली बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकतो. त्यासाठी आपल्याला परमेश्वर पित्याची प्रतीक्षा करायची. आपल्याला प्रभूची वाट पाहायचे. तरच प्रभूची कृपा, प्रभूचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उतरणार. प्रभूच्या अनुग्रहाने, आशीर्वादाने आणि सामर्थ्याने आपण भरले जाणार. आपल्या जीवनातल्या सर्व समस्या पूर्ण रीतीने दूर होणार. तर आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे. त्याची प्रतीक्षा करा, वाट पहा. तो नक्की आपल्या जीवनात कार्य करणार. वेळेवर योग्य समय चांगला तेच मात्र आपल्या जीवनात घडून आणणार. युसेफ 37:1-11. युसेफाला स्वप्ने पडली होती की युसेफ एक मोठा मनुष्य बनेल, एक अधिकारी बनेल, की युसेफा पुढे त्याचे आई बाप, त्याचे भाऊ सुद्धा झुकतील. त्याचे आई वडील, त्याचे भाऊ त्याला नमन करतील. इतका युसेफ मोठा होईल हे स्वप्न त्याला एकदा दोनदा पडले. की तारे, सूर्य, चंद्र त्याला नमन करत आहेत. भावांच्या पेंड्या त्याला नमन करत आहेत. जेव्हा त्याने स्वप्न आपल्या भावांना व आपल्या बापाला सांगितलं तेव्हा बाप सुद्धा त्याच्या रागावला. काय मी आणि तुझी आई आणि तुझे भाऊ काय तुला नमन करणार? बापाला पण ही गोष्ट वाईट वाटली की मी तुला काही नमन करणार का? पण देव पिता योसेफाला सर्वात श्रेष्ठ बनवणार होता, उंच करणार होता. हे स्वप्न तो 17 वर्षाचा असताना देवाने त्याला दाखवलं होतं की तू एक मोठा मनुष्य बनणार आहे. परंतु त्या मनुष्य बनण्या अगोदर त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला या योसेफाला. योसेफाच्याच भावाने उत्पत्ती 37:12 ते 36 त्याच्या भावाने त्याला विकून टाकले 20 रुपयात. योसेफाच्या भावानेच त्याला विकून टाकलं इस्माइली लोकांना. आणि इस्माइली लोक त्याला मिस्र देशात घेऊन गेले. आणि मिस्र देशाचा राजा फारो, त्याचा जो अंमलदार होता पोटिफरा, त्याला विकून टाकले. योसेफ त्या ठिकाणी दास बनून काम करू लागला. पण देवाचा अनुग्रह योसेफावर होता. पुढे योसेफावर खोटा आळ घेतला, आरोप टाकला, योसेफाला तुरुंगात टाकले. पण देवाने तिथे चमत्कार घडवले आणि त्या सर्व कैदींना योसेफाच्या स्वाधीन केले. पुढे जाऊन फारो राजाला स्वप्न पडले. स्वप्नाचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. 2 वर्ष अगोदर पेलेदराच्या नायकाला, आचरणाच्या नायकाला योसेफाने बंदीखाना स्वप्नाचा अर्थ सांगितला होता. त्याची आठवण पेलेदराच्या नायकाला झाली की योसेफाने सांगितलेल्या अर्थाप्रमाणे आमच्या जीवनात घडलं गेलं. तेव्हा तो फारो राजाला म्हणतो, महाराज, आपल्या बंदिवासात एक इब्री मनुष्य आहे, त्याला स्वप्नाचा अर्थ सांगता येतो. त्याने मला आणि आचरणाच्या नायकाला जसा अर्थ सांगितला तसंच घडलं गेलं. तेव्हा फारो राजाने योसेफाला बोलवले, पाठवले. कारण फारो राजाला जी स्वप्न पडली होती त्याचा अर्थ कोणीच सांगू शकत नव्हता. उत्पत्ती 41:40. तेव्हा योसेफाला तिकडे बोलवण्यात आले आणि योसेफाला फारो राजाने स्वप्न सांगितले की नील नदीतून 7 दष्टपुष्ट गायी बाहेर पडल्या. त्यानंतर 7 कुरूप गायी आल्या. आणि कुरूप आणि पूर्ण बारीक असलेल्या गायी, एकदम बारीक कुरूप विद्रूप दिसणाऱ्या, त्या कुरूप बारीक असलेल्या गायीने त्या दष्टपुष्ट गायीला खाऊन टाकलं. ते त्यांच्या पोटात दिसल्या पण नाही. त्या कुरूप आणि बारीकच राहिल्या, रोडच राहिल्या. पुढे मात्र 7 भरलेली कणसे आली आणि मग 7 फुटलेली कणसे, फुटलेल्या कणसाने भरलेल्या कणसाला खाऊन टाकली. तेव्हा योसेफ म्हणत आहे, महाराज, तुम्हाला पडलेले स्वप्न एकच आहे. 7 दुष्काळाचे वर्ष, पहिल्या 7 सुकाळाचे वर्ष आणि मग 7 दुष्काळाचे वर्ष येणार. 7 दष्टपुष्ट गाय आणि 7 भरलेली कणसे म्हणजे 7 सुकाळाचे वर्ष. पहिल्या प्रथम 7 वर्ष अशी येतील की संपूर्ण जमिनीत चांगलं उत्पन्न, पीक येईल. आणि 7 दुष्काळाची वर्ष येईल ज्याच्यात मात्र पाऊस पडणार नाही, धान्य उगवणार नाही. सुकाळात जे साठवून ठेवले ते दुष्काळात संपवून जाईल. सुकाळ होता की नाही याची आठवण पण राहणार नाही. मग महाराज माझं ऐका, ठिकठिकाणी धान्याचा साठा करून ठेवा. या सुकाळाच्या वर्षात म्हणजे दुष्काळात त्या धान्याचा उपयोग होईल.
ही गोष्ट फारो राजाला आवडली. फारो राजाने योसेफाला संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी, प्रधानमंत्री बनवलं. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर पित्याची योजना इकडे पूर्ण होते. देव पित्याने योसेफाला जे स्वप्न दाखवलं होतं ते आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे योसेफ संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी बनला, प्रधानमंत्री बनला गेला. फारो राजाने आपलं घरदार, आपलं देश, सर्वस्व योसेफाच्या स्वाधीन केलं. योसेफ संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी बनला, प्रधानमंत्री बनला गेला. दुष्काळामध्ये संपूर्ण पृथ्वीवर दुष्काळ पडला होता, तेव्हा दुष्काळामध्ये देशोदेशीचे लोक योसेफाकडे धान्य विकत घेण्यासाठी आले आणि योसेफ कोठारे उघडून त्यांना धान्य विकू लागला. शेवटी योसेफाचे भाऊ योसेफाकडे आले. योसेफाने आपल्या भावाला ओळखलं, परंतु त्या भावाने योसेफाला ओळखलं नाही. आणि योसेफाला आपल्या स्वप्नांची आठवण आली. देवाने काय सांगितलं होतं, मी एक मोठा मनुष्य बनेन, माझे भाऊ माझ्या पुढे झुकतील. आज तसंच झालेलं आहे. आणि खरोखर पहिल्या प्रथम योसेफाने आपल्या भावाला ओळख दिली नाही, त्यांच्याशी कठोर का वागला, की खरोखर माझे भाऊ सुधारल्यात का, बदलल्यात का, याची योसेफाने पहिला परीक्षा केली. पहिला कठोर वागून त्यांना ओळख दिली नाही, कडक वागणूक दिली त्यांना पहिला, का की खरोखर बदलल्यात का, खरोखर याच्या जीवनात सुधारणा झाली का, हे पहिलं योसेफाने पाहिलं. आणि मग योसेफाने त्यांना ओळख दिली. आणि मग योसेफाचे संपूर्ण परिवार, त्याच्या बापाचं घराणं, भावाचे घराणे त्याच्याकडे आले आणि योसेफ त्यांचं पोषण करू लागला. अशा प्रकारे योसेफ संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी झाला. त्याचे भाऊ त्याच्या पुढे झुकले. योसेफाने प्रतीक्षा केली. देवाला म्हटलं का, देवा मी 17 वर्षाचा होतो तेव्हा तुम्हाला स्वप्न दाखवलं होतं, आता मी 30 वर्षाचा झालेला आहे, अद्याप पूर्ण का होत नाही, मी तुरुंगात आहे, मी बंदीखान्यात आहे. म्हटलं नाही, प्रतीक्षा केली. आणि 30 वर्षानंतर देवाने त्याला आशीर्वादित केलं. जेव्हा तो 30 वर्षाचा झाला तेव्हा तो मिस्र देशाचा अधिकारी बनला. देवाने त्याला प्रधानमंत्री बनवलं. बायबल सांगते, प्रतीक्षा करा, वाट पहा, परमेश्वर अनुग्रह देणार, परमेश्वर आशीर्वादित करणार. देवाची योजना आपल्या ठाई नक्की पूर्ण होणार, पण त्यासाठी प्रतीक्षा करायची, त्यासाठी आपल्याला वाट पाहायचे. बायबल सांगते, स्तोत्रसंहिता 25:21, सात्विकपण व सरळपण माझे संरक्षण करून, कारण मी तुझी प्रतीक्षा करत आहे. बघा, आपलं धार्मिकता, आपली सात्विकता हर एक मार्गात आपलं रक्षण करणार. आपल्याला कोणतं अरिष्ट येऊ देणार नाही. अरिष्ट आले तरी प्रभू त्याच्यात सांभाळणार का, कारण आपण देवाची वाट पाहतो, आपण देवाची प्रतीक्षा करत आहोत. म्हणून आपली धार्मिकता आपलं संरक्षण करणार. देव आपल्या बरोबर आहे, तो वेळेवर आपल्याला सहाय्य करणार, आलेल्या संकटातून तो आपल्याला मुक्त करणार. पण त्यासाठी आपल्याला प्रभूची प्रतीक्षा करायची, प्रभूची आपल्याला वाट पाहायचे. जेव्हा आपण प्रभूची प्रतीक्षा करणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर पिता आपल्याला आशीर्वादित करणार, परमेश्वर पिता आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी मात्र देणार. कारण आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे. आपल्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर पिता आहे. आपल्या सर्व समस्या दूर करणारा मात्र परमेश्वर पिता आहे. त्यासाठी आपल्याला पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवायचा आहे आणि प्रभूची प्रतीक्षा करायची. तो आपली प्रार्थना ऐकणार आणि आपल्या जीवनात चमत्कार मात्र घडवणार. स्तोत्रसंहिता 62:1-5, हे माझ्या जीवा परमेश्वर भिस्त ठेव आणि मात्र त्याची वाट पहा, धीर धर. परमेश्वर भिस्त ठेव, भरोसा ठेव आणि त्याची वाट पहा, कारण तो त्याची दया, त्याची करुणा आपल्या फार मोठी. तो आपली आशा पूर्ती करणार, आपल्या विश्वासाप्रमाणे तो आपल्याला फळ देणार. पण त्याची प्रतीक्षा कर. हे माझ्या जीवा देवावर भिस्त ठेव, त्याची आशा धरून राहा. तो नक्की तुझ्या जीवनात कार्य करेल, नक्की तो तुझ्या जीवनात चमत्कार घडवेल. खरोखर आज जर आपण परमेश्वराची वाट पाहत आहोत, त्याची प्रतीक्षा करत आहोत, त्याच्यावर आशा ठेवत आहोत, त्याच्यावर भिस्त ठेवत आहोत, तर तो आपल्याला सहाय्य करणार.
येशू आपल्याला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे. आपल्या इच्छा, हेतू, गरजा पूर्ण करणारा देव आहे. त्यासाठी आपल्याला वाट पाहिजे, प्रतीक्षा करायचे, प्रार्थना करायचे. तो नक्की आपल्याला आशीर्वाद देईल. दावीद पा 1 शमूएल 16:12-13 देवदूताने दावीदाला राजा बनण्यासाठी अभिषेक केला होता. शमूएल संदेष्टाच्या द्वारे देवदूताने दावीदाला राजा बनण्यासाठी अभिषेक केला होता. अभिषेक तर झाला, पण दावीद काही राजा झाला नाही. त्यावेळी दावीद अल्पवयी होता, 14-15 वर्षाचा दावीद. राजासाठी अभिषेक झाला, पण राजा तर झालाच नाही. उलट त्यानंतर दावीदाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेक संकटे दावीदाच्या जीवनात आली. जसं की शोलाने अनेक वेळा दावीदाला मारण्याचा प्रयत्न केला. अनेक संकटात दावीद सापडला. या गुहेत त्या गुहेत, या रानात त्या रानात, या जंगलात त्या जंगलात. अनेक ठिकाणी त्याला हिंडावं लागलं, भटकावं लागलं, लपावं लागलं. अनेक प्रकारे त्याला संकटाचा सामना करावा लागला. त्यांनी देवाला म्हटलं, नाही देवा, तू तर मला राजासाठी अभिषेक केले, राजा तर सोड. माझं जीवन पण सुखाचं मिळत नाही. मला पलायन करावं लागत आहे, अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. ही कोणती आपत्ती माझ्या जीवनात कोसळलेली आहे? तक्रार केली दावीदाने देवाकडे? नाही केली. दावीद प्रतीक्षा करत राहिला. म्हणून स्तोत्रसंहितातले 75 जे अध्याय ना, 150 अध्याय, पण त्याच्यातले 75 अध्याय दावीदानेच लिहिले. दावीदाने मात्र स्तोत्रसंहिता लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात दावीद स्वतः म्हणतो देवाची प्रतीक्षा करा, कारण दावीद करत होता. म्हणून दावीद परमेश्वराची प्रतीक्षा करीत असल्या कारणाने त्याने आज आपल्याला पण शिकवलेले आहे. आणि देवाने दावीदाला खरोखर पुन्हा एकदा आशीर्वादित केले. दावीदाला राजासाठी अभिषेक झाला होता, पण दावीद राजा झाला नव्हता. त्यात संकटे सहन करत होता. आणि देवाने दावीदाला राजा केले. 2 शमूएलमध्ये 5:1-5 दावीदाला राजा बनवण्यासाठी इस्रायल लोक मात्र पुढे आले, यहुदी लोक पुढे आले आणि पुढे दावीदाला मात्र राजा बनवले. दावीद राजा झाला जेव्हा तो 30 वर्षाचा होता. जेव्हा 14-15 वर्षाचा असताना त्याला अभिषेक झाला होता. राजा कधी झाला? जेव्हा तो 30 वर्षाचा होता. 15-16 वर्ष त्यांनी वाट पाहिली, प्रतीक्षा केली दावीदाने. आणि इस्रायल यहुदी लोकांचा 40 वर्ष राजा बनून तो राहिला. आणि असा राजा दावीद बनला गेला ज्याची गादी कायमची देवाने बसवली, कायमची. इस्रायलातले जेवढे राजा आले त्यांची गादी टिकली नाही, पण दावीदाची गादी मात्र टिकली. दावीदाची परंपरा देवाने चालू ठेवली. सरतेशेवटी दावीदाच्या कुलातून प्रभू येशू जन्माला आले. प्रभूचे राज्य अविनाशी, कधी न संपणारं राज्य प्रभूचे. असं राज्य देवाने दावीदाला दिलं. 15-16 वर्ष वाट पाहणारा दावीद मात्र युगायुगासाठी राजा बनला गेला, युगायुगासाठी. म्हणून बायबल सांगते प्रतीक्षा करा, वाट पहा. देव आपल्याला सार्वकालिक आनंद देणार, सार्वकालिक राज्य देणार, सार्वकालिक आशीर्वादित करणार जेव्हा आपण परमेश्वर पित्याची प्रतीक्षा करणार. तेव्हा देव आपल्याला अनुग्रह देणार. म्हणून देवाची वाट पाहायची, प्रतीक्षा करायची. बायबल सांगते स्तोत्रसंहिता 31:24 ओ परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो. काय सांगते बायबल? ओ परमेश्वराची आशा धरून राहणारे हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो. धीर धरून राहा. आताच्या आताच पाहिजे, आताच्या आता देवाने माझे मार्ग मोकळे केले पाहिजे. हट्ट पकडू नका, तर विश्वास ठेवून प्रतीक्षा करा, धीर धरा. स्तोत्रसंहितामध्ये 27:14 परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर आणि परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. काय सांगते वचन? परमेश्वराची प्रतीक्षा कर, हिम्मत धर, खंबीर हो आणि देवाचीच प्रतीक्षा कर. तो नक्की आपली प्रार्थना ऐकणार, आपल्याला अनुग्रह देणार, आपल्याला आशीर्वादित करणार, आपल्या जीवनात चमत्कार घडवणार जेव्हा आपण प्रभूची प्रतीक्षा करणार. सर्व समस्या प्रभू आपल्या जीवनातून दूर करणार, सर्व संकटे प्रभू आपल्या जीवनातून दूर करणार. त्यासाठी आपल्याला प्रभूची प्रतीक्षा
प्रतीक्षा करायचे. तर तुम्ही प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवा, प्रतीक्षा करा, वाट पहा, परमेश्वर तुम्हाला अनुग्रह देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.